6 सप्टेंबर 2024 रोजी आहे हरतालिकेचा उपवास। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 ते 4 पद्धती सांगणार आहे। हा उपवास करण्याच्या तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या कशा पद्धतीने उपवास केला जातो त्या पद्धतीने तुम्ही करायचा आहे। पहिली पद्धत म्हणजे निर्जला व्रत केलं जातं, पाणी सुद्धा घेतलं जात नाही। दुसरं म्हणजे फळं खाऊन या दिवशी उपवास केला जातो, कंदमुळं, केळाचं शिकरण वगैरे गोड खाऊन हा जो उपवास आहे तो केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो। तिसरी पद्धत म्हणजे बऱ्याच जणांकडे या दिवशी साबुदाणा चालतो, पण बऱ्याच जणांकडे साबुदाणा चालत नाही। साबुदाणा चालत असेल तर साबुदाण्याची गोड खीर बनवली जाते आणि उपवास केला जातो। आणि या उपवासाला तिखट मीठ हे चालत नाही आणि महादेवाचा उपवास असल्या कारणाने भगर सुद्धा या उपवासाला चालत नाही। भगर खाल्ल्यानंतर हा उपवास मोडतो। त्यामुळे तुमच्या एक घरामध्ये तुमच्या एरियामध्ये काय काय खाऊन हा उपवास केला जातो त्या पद्धतीने आपल्याला हा जो उपवास आहे हरतालिकेचा तो करायचा आहे।